मैत्रीची व्याख्या अमर करणारा महाराष्ट्रातील नामवंत कवी अनंत राऊत. राऊत आहे, टाळ्या वाजवा. सध्या आजारी जरी असले तरी वाजवा. मी अनंत राऊतला आमंत्रित करतो. महाराष्ट्रभर मी एवढे कार्यक्रम केले, पण इतकी ताकदीची रसिकता हे मी तुमच्या या अंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा बघितली. असं नाही, खूप ठिकाणी मी अशी रसिकता बघितली, पण प्रशंसा केली की प्रत्येकाला आवडते. त्यामुळे तुमची मी प्रशंसा केलेली आहे, कारण आमचा अख्खा कार्यक्रम तुमच्या हातात होता. माझ्या सुद्धा कविता, माझा सुद्धा आता छोटासा कार्यक्रम हा तुमच्या हातात आहे. माझा कार्यक्रम होऊ द्यायचा की एखाद्याचा कार्यक्रम लावायचा. आणि या बीड जिल्ह्यानं अनेकांचे कार्यक्रम लावलेले आहेत याची मला जाणीव आहे. असं म्हणता बीडचाच कार्यक्रम लागला. पण अशा कार्यक्रम लागलेल्या बीड शहरामधनं सुद्धा इतक्या ताकदीचे साहित्यिक कीर्तनकार जन्माला येऊ शकतात, ही या खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचं समृद्धीचं वैभव आहे. एकदा तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि हा इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम ज्या माणसानं आयोजित केला, महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम करत असताना ज्या ज्या मोठमोठ्या कवींना मी भेटलो, त्या प्रत्येक कवीनं मला एवढं सांगितलं फक्त की माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा जर कुठला साहित्य सोहळा असेल तर तो अंबेजोगाईचं कवी संमेलन. आणि लोमटे दादांनी जे एवढं नियोजन केलेलं आहे, या नियोजनात मला सुद्धा त्यांनी संधी दिली. मला फक्त एकच तुकोबारायांचा अभंग त्यांच्याकडे बघून आठवतो की चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. तुकोबाराय सज्जनाबद्दल सांगतात, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. दीपा नाही पाटीपोटी अंधकार, चंदनाचे जसे हातही चंदनाचे, पायही चंदनाचे, कितीही घासलं तरी ते सुगंधच देते. तसं दगडूदादा तुमचं काम आहे. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. जसं परिसाच्या जवळ लोखंड कुठला आहे याचा भेद परीस करत नाही, त्याचं सोनच करते. मग देवाऱ्यातला लोखंडाचा देव आहे की सुरा बकरा कापणारा लोखंडाचा आहे, याच्यात भेद परीस करत नाही. तसं परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटीपोटी अंधकार, सर्वांग साखर उघी गोड. तुका म्हणे तैसे सज्जनापासून शोधिता अवगुण सापडेची ना. अशी सज्जन चरित पुरुषोत्तम माणसं या समाजामध्ये आहेत, म्हणून ही साहित्याची चळवळ इतक्या वरपर्यंत जाऊ शकते. आता खऱ्या अर्थानं कार्यक्रमाच्या शेवटी मला उभं केलेलं आहे. सगळ्यांना झोपा आल्यानंतर मला उभं करण्यामागं काय प्रयोजन संयोजकाचं असावं हे मला न कळलेलं कोडं आहे. परंतु खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एका विदर्भातल्या माणसावर अन्याय करून मग म्हणता तुम्ही की विदर्भातले लोक बोलतात. मगाशी आमच्या एका माणसानं माईक शेजारी घेतला, तुम्ही त्या माणसाला माईकवर न बोलला. आमचा विदर्भाचा संबंध तुम्ही एका वेगळ्या माणसाशी जोडला की सगळं मराठवाड्यातलं विदर्भात चाललं. मी सांगतो आमचा आणि त्या माणसाचा खाडीमात्राचा संबंध. आमचा राजकारणाशी संबंध लावू नका. मी एक साधा कवी आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन म्हणून रिटायर्ड झाले. सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी असते पोस्टमनची. आणि माझ्या बापानं, माझा बाप जरी जगाचा निरोप घेऊन गेला असला तरी सुद्धा माझ्या बापानं मला एक वाक्य सांगितलं, म्हटलं गड्या अनंता, आयुष्यभर कुणाचं मन दुखील असं कधी वागू नको आणि इमानदारी नावाचा अलंकार गळ्यातनं कधी काढू नको. माझा बाप गेला पण तरी सुद्धा त्याचे शब्द आजही मी अलंकार म्हणून गळ्यात वागवत आहे. म्हणून इमानदारी नावाचा अलंकार आम्ही गळ्यात घेऊन मिरवणारे सगळी लोक आहे. आमचा राजकारणाशी संबंध लावू नका. जरी आडनाव राऊत असलं तरी आमचा राजकारणाशी तिळमात्र संबंध नाही. माझा मुळात राजकारणीय लोकांवर भरोसा नाही. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. त्यामुळं माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. राजकारणाशी म्हणजे तुम्हाला वाटत असेल या पक्षाशी त्या पक्षाशी, मला जर स्पष्ट मत आहे सगळेच्या सगळे पक्ष दलिंदरच असतात असं नाही. मला पूर्ण बोलू द्या. वाक्य पूर्ण करणं फार गरजेचं आहे. मला घरी जायचं आहे, लांब घर आहे माझं.
एका ठिकाणी असाच मी जागेश्वरी विद्यालयात बोलत होतो अविनाश, पोरांना म्हटलं गळे हो राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आलं माझ्या मागं स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत. सेकंदात वाक्य बदललं, म्हटलं गळे हो राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही, काही काही राजकारणी चांगली असतात आणि त्यातले जे चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. त्यामुळे आता मी जरी कार्यक्रमामध्ये एखादा नेता राजकारण असा शब्द वापरला तर आपल्या कार्यक्रमाला जे आलेले नाहीत अशा लोकांबद्दल मी बोलतो आहे असं आपण गृहीत धरू. आपल्या कार्यक्रमाला जर राजकीय 1-2 लोक काही आलेले असतील तर ते समाज सुधारक आहेत असं आपण गृहीत धरू. मला इथनं सुखरूप घरी जायचं आहे आणि मनापासून सांगतो, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे मनापासून हसणारे लोक मी या अंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा बघितलेले आहेत. असं बी नाही, खूप ठिकाणी असे रसिक वर्ग मी बघितलेला आहे, परंतु तुम्ही मनापासून हसता याचं कौतुक आहे. कारण हसणे नावाची कला फक्त माणसाला आहे. तुम्ही बघितलं का गाढवाला हसताना, बैलाला हसताना बघितलं का? नाही. म्हणून मग जो हसत नाही तो कोण? मनापासून हसलं पाहिजे. नाही तर पुणे मुंबईला कार्यक्रम होता, सुटाबुटातले लोक हातात हात घालून आपल्याकडं अशी एकदम बघत असतात, हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचे अफजल खानासारखे. अरे हसणं एकटक आपल्याकडे बघत असं वाटते प्रत्येकाला मुळव्याध झालं. कारण हसणं, हास मनापासून हसलं पाहिजे. मग रात्री 2 वाजता द्यायला जाग येते. बरं काय झालं, खतरनाक माणूस होता दुपारी, आता मेला तो. म्हणून जेव्हा जोक झाला तेव्हा हसलं पाहिजे. लग्नावर जोक मारला अविनाशनं, लग्न न झालेल्या लोकांवर जोक मारला. त्या सोलापुरात लग्न न झालेले पोरं घोड्यावर गेले त्या तलाठी कार्यालयावर, तहसीलदार कार्यालयावर, आमचं लग्न करून द्या, आम्हाला वधू पाहिजे. नंतर कळलं त्या तलाट्याचं बी लग्न राहिलं होतं. म्हणजे लग्नाचा इतका खतरनाक विषय झालेला आहे. अरे वा, अनंत वा. आणि लग्न म्हणजे लग्न लावले झालेल्यांनी काही लय दिवे लावले का? हा, तुम्ही क्रांतिकारी लोक आहे, आम्ही तुम्हाला मानतो. बऱ्याचशा लोकांचे लग्न झालेले आहेत. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधा विषय नाही आहे. तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक आहात मला माहिती आहे, पण एवढे क्रांतिकारी लोक अजून सुद्धा मी एका दुसऱ्या क्रांतीसाठी मानतो. कारण तुम्ही आमच्या सगळ्या कवींना इथं निमंत्रित केलं. ज्या काळात कवी लोकांच्या कविता कवी लोकच ऐकत नाहीत अशा काळात तुम्ही कवींना निमंत्रित केलं. एक कवी तर म्हणतो काही लोकांनी न लिहिणे हीच साहित्य, काही लोकांनी न लिहिणे हीच साहित्याची फार मोठी सेवा आहे. अशा खतरनाक काळात आपण इथं आहे आणि माझ्याकडे फार वेळ नाही आहे. मला दगडूदादांनी सांगितलं होतं फक्त 2 तास तू बोलायचं आहे. असं नाही, असं नाही, फक्त मी 10 मिनिटं बोलणार आहे आणि एवढ्या शेवटी मला बोलायला उभं केलेलं आहे. परंतु एवढे गोड गळ्याचे चांगले, खरं तर मला गुंजनकडं बघून लक्षात आलं की याच्यात काही लोक कविता ऐकायला आलेले आहेत आणि काही लोक कविता बघायला आलेले आहेत. माझा काय विषय आहे लक्षात घ्या. गुंजन म्हटलं की प्रेमावर कोणीच बोललं नाही. आम्ही काय प्रेमासाठी जन्माला आलेलो नाही काय. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे की बा मुलींसाठी खर्च करायला आपण मागं हटत नाही, पण पोरीसाठी खर्च करायला पोरगीच आपल्याला पटत नाही. हा विषय आमचा आहे. याच्यात आमचा लॉस काय आहे. पण प्रेमाला माझा विरोध थोडी आहे, बरोबर आहे का. आम्ही सुद्धा प्रेमावर लिहिलेलं आहे, पण आमचं प्रेम फार वेगळं होतं. आता तुमच्या काळात खतरनाक झालेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संघ पळून जाय. एका पोरीचा पोराला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. ते म्हटलं बाई मी विसरून जातो, पण माय नाव स्वप्नील नाही, मी आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरं काही हरकत नाही म्हणे आकाश, तू विसरून जा आणि वेळ भेटला तो स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. अशा खतरनाक कालखंडामध्ये आपण आहोत. परंतु गुंजनला सुद्धा सांगणं गरजेचं आहे की मी हाडाचा कवी आहे. माझ्याकडं काय प्रेमाच्या कविता नाहीत का. तुझे माझे मरण झाले. वाव मते साहेब. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. कुठे अश्रू अडवले मी, कुठे
कुठे अश्रू वडवले मी, कुठे त्याचे धरण झाले, कसे वातावरण झाले, तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले, उन्हाची सवय एवढी लागली. छानबाई, सहन होत नाही आता सावली, उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली, दिली ना तिला वाट गालावरी, दिली ना तिला वाट गालावरी, व्यथा व्यथा दोन डोळ्यात सांभाळली, सहन होत नाही आता सावली, उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. कसा खतरनाक कवी आहे. प्रत्येक विषयावर आपण लिहू शकतो. तू म्हटली मला आई व्हायचं नाही, बरोबर आहे का? इतकी ताकदीची कविता एखादी कवयित्री लिहू शकते. महाराष्ट्रात कवयित्रींची संख्या फार कमी आहे. मी जरा वास्तव मानणारा माणूस आहे, परंतु इतक्या ताकदीच्या कवयित्री महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आता प्रसिद्धीच्या झोतात येणं ही साहित्याला नवचेतना मिळण्यासारखी आहे. म्हणून सगळे एकदा टाळ्या वाजून आपण गुंजनचं कौतुक करू. आणि तिने स्त्रियांचं आयुष्य मांडलं, अविनाशने सुद्धा स्त्रियांचं आयुष्य मांडलं, आणि ते मांडणं गरजेचं आहे, कारण महिलांना हलक्यात घेऊन चालत नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी महिलांना हलक्यात घेतलं होतं, मग लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवून दिलं. विरोधी पक्षातही कुठं ठेवलं नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला कोणी पैसे पाठवले तो तुमचा भाऊ नाही. तुमचा हक्काचा लाडका भाऊ एकच, मी अनंत विठ्ठल राऊत. कारण तुमच्या अकाउंट, अहो फक्त हे बोलतात महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरची कामं सगळे महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार शिकली पाहिजे, पण स्वयंपाक तिनंच केला पाहिजे, कपडे तिनंच धुतले पाहिजेत, भांडे तिनंच घासले पाहिजेत. कुण्या ग्रंथात लिहिलेला आहे स्वयंपाक फक्त महिलांनीच केला पाहिजे? आता महिलांना वाटते शेवटी उभा राहिला पण कवी चांगला आहे. खोटा विषय आहे का महिलांनो? हसण्याचा विषय नाही. अहो फार अन्याय झालाय तुमच्यावर, फार अन्याय झालाय. लहानपणापासून मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. पहिलं मराठीचं पान, पहिलंच वाक्य, बाबांन अभ्यास कर. कमाल पाणी भर. बबनले अभ्यास करायला बसवलं, कमलला पाणी भरायला पाठवलं, रमेश पाटावर बस, आणि कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा बांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? हसायचा विषय नाही महिला वर्ग, तुम्ही हसू नका. अहो ना, घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय आहे. मोठमोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहेत, छोट्या छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नाव आहेत. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो आकाश कारण तो विशाल आहे, ती जमीन कारण ती छोटी आहे. तो पर्वत कारण तो विशाल आहे, ती टेकडी कारण ती छोटी आहे. तो सागर, ती नदी. तो नाला, ती नाली. तो गाव, ती गल्ली. तो रस्ता, ती वाट. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो माईक, ती केबल. तो हॉल, ती खोली. तो टेबल, ती खुर्ची. तो पेटारा, ती पेटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला, आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. येना जलवे. वा वा, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढ्या मनापासनं दाद देणारे रसिक मी तुमच्या आंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा बघितले. असं नाही,
खूप ठिकाणी असे रसिक मी बघितले, पण प्रशंसा कितीही वेळा केली तरी प्रत्येकाला आवडते. मला इथं आलो त्यावेळी विचार पडला होता कोणत्या कविता तुमच्या समोर घेऊ, आणि मी दगुळ दादाला विचारलं, दादा कविता घेऊ कोणत्या? दादा म्हणत आहे, रसिक कान तयार झालेला आहे आमचा म्हणे, तू राजकारणावर घे, शेतकऱ्यावर घे, मैत्रीवर घे, प्रेमावर घे. म्हटलं प्रेमावर चालते का? प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे त्याच्या. तसं नाही म्हटलं दादा, ज्येष्ठ लोक असतील पुढे बसलेले, ते दिसायलेच ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त, बाकी त्यांच्या काळजात 22 वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो 24 घंटे. पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे दादा मी ते प्रेम कविता घेत नाही, फक्त त्याच्या 2च ओळी घेतो, कारण माझ्याकडं 120च्या स्पीडनं वेळ पुढे जात आहे. मला पहिल्यांदा वाटलं होतं की बा हॉलमध्ये गर्दी किती असते, काय असते, अख्खा हॉल भरला, मागं लोक उभी आहेत, पण खरंच ती उभी आहेत का हे बघायला तुम्ही माना उडून बऱ्याच जणांनी बघितलं. याचा अर्थ तुमचा कवडीचा आमच्यावर विश्वास नाही. महिला वर्ग मी बेंबीच्या देठापासून बोललो, माझ्या आतडे बाहेर पडायला आले तुमच्यावर बोलून, तरी सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी राजकीय लोकांना धिंगाणा जेवढा करून ठेवला. एका नेत्याचं पोरगं त्याला म्हणते, बाबा मला राजकारणात द्यायचं आहे म्हणे, तुला फसवता येते का लोकांना? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. ते पोरगं म्हणे, बाबा मी तुमचाच पोरगाव ना. मग ते रक्तात आली असेल ना, शानपणा करू नको म्हणे, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला वावरात नेता, म्हटलं आंब्यावरच्या झाडावर चढ, ते चढतंय. आता म्हटलं वरनं उडी मार, पडील ना म्हणे मी, लागेल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुले पकडतो. पकड चाल ना म्हणे बाबा, अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुला. ते पोरगं वरनं उडी मारते. ह्यो नेता, पक्षप्रमुख, कधी कोण्या पक्षात जाईल, कोण्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल आणि कार्यकर्त्यांवर जीव द्यायची वेळ येईल. नेता बाजूला सरकतो, तो आदळतो डुंगणावर, रडता रडता ते पोरगं म्हणते, बाबा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना, राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नाही. आणि राजकारण म्हणजे कोणतं? सगळेच पक्ष. मी कुठल्याच पक्षाचा सपोर्टर नाही. अविनाश, या विधानसभेला 17 प्रचार सभा मला आल्या होत्या, मी एकही प्रचार सभा केली नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं की तुमचा दादा 2 तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर एक वाक्य फक्त आमच्यासाठी म्हणा की हे माझे मित्र आहेत, यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. म्हटलं पहिली गोष्ट तुम्ही माझे मित्र नाही, दुसरं तुम्ही काय दिवे लावले मला माहित नाही. मी काय म्हणे एखादं वाक्य म्हटलं बा जास्तीत जास्त आता तुम्ही मला मानधन देत आहे, तर मी एवढं म्हणू शकतो. म्हणे काय? मी एवढं म्हणू शकतो कार्यक्रम झाल्यावर की हे जर चांगले असतील तर येईल निवडून द्या, आणि हे चांगले नसतील तर येईल पाडा. मला परत कोणी फोनच केला नाही. याचा अर्थ त्यांना आपापल्यावर विश्वास नाही. आणि हा कार्यक्रम सुरुवातीला सुरू झाला त्यावेळेस अविनाशने इतकं सुंदर वाक्य खऱ्या अर्थानं सांगितलं, ते पत्रकारांबद्दल होतं, आणि पत्रकारांना आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होणं फार गरजेचं आहे. इथं आपल्या कार्यक्रमाला आहेत काय काही पत्रकार? नाही अहो, पत्रकार म्हणजे माझ्या काळजाचा विषय असं मला सांगायचं आहे. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो असं नाही. पण पत्रकार हे फार नितळ काळात, अहो पत्रकारांच्या अथक प्रयत्नांमुळेच मीडिया फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 147व्या स्थानावर फेकला गेलेला. तुम्ही जागृत आहे सगळे. पण पत्रकारांवर सुद्धा दबाव आहे. पण तरी सुद्धा या डिजिटल मीडियाच्या जगात प्रिंट मीडियानं आपली थोडी का होईना लाज साबूत ठेवलेली आहे. त्याबद्दल प्रिंट मीडियाचं थोडंसं माझ्याकडनं कौतुक आहे. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर. आरती चालू केली का तुम्ही? या आरती नसतं वाटोळं केलं. वा वा, कोणाचीच आरती करू नका. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार,
पार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर पत्रकारिता या समाजाचा आरसा जांभेकर फुले बाबासाहेबांचा वारसा धर भूतकाळाचा धागा कर वर्तमान जागा धर भूतकाळाचा धागा कर वर्तमान जागा गल्लीचे प्रश्न घेऊन दिल्लीशी भांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर पैशावाल्यांच्या पुढं कार नांग्या टाकतो आपण खरं बोलणार माणूस आहे मला बॉडीगार्ड देऊन घरी पोचून द्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान येले नाही बहुमता पैशावाल्यांच्या पुढं कार नांग्या टाकतो खरी बात मी तुझ्या फिल्टर मधून काढतो खरा पत्रकार जागव आतून माहिती मागव खरा पत्रकार जागव आतून माहिती मागव भ्रष्टाचार्यांची अब्रू चॅनल वरती टांगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर जाहिराती ब्रेकिंग न्यूज याड लागल मला पत्रकार संघानं कार्यक्रम दिला परवा पुण्यात कवी कलश पुरस्कार आणि त्या कार्यक्रमामध्ये मी 20 मिनिटं असंच बोललो पत्रकारांवर ते TV 9चे संपादक मला म्हटले की बा पु ल देशपांडे एक होते म्हणे ज्यांनी त्यांना पुरस्कार दिला त्या सरकारच्या विरोधात त्याच कार्यक्रमात ते बोलले आणि आज अनंत भाऊ तुम्ही पत्रकारांच्या विरोधात 20 मिनिटं बोलले आणि आम्हाला टाळ्या वाजवाव्या लागल्या जाहिराती ब्रेकिंग न्यूज याड लागल TRPच्या नादात मीडिया झाली पागल माणूस मरायच्या आधी त्याची डॉक्युमेंटरी रेडी माणूस मरायच्या आधी त्याची लता दिदी गेल्या की नाही त्या सिरियस होत्या तोपर्यंत डॉक्युमेंटरी रेडीच होत्या फक्त जाण्याची वाट बघत होते लोक धर्मेंद्र तर तसाच गमावला होता जाहिराती ब्रेकिंग न्यूज याड लागल TRPच्या नादात मीडिया झाली पागल माणूस मरायच्या आधी त्याची डॉक्युमेंटरी रेडी माणूस मरायच्या आधी त्याची बातमी बी रेडी विश्वस्त सूत्र म्हणजे यांचीच गँगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर दुःख अडवायला वा वा उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा वा 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 बहुत खूप वा दादा हे दादांनी वा म्हटल्यावर मला आठवलं त्यांनी मला सांगितलं होतं की प्रेमाच्या कवितेच्या 2 ओळी घेजो मग आता विषय राहिला तुम्हाला कळलं का पूर्ण कविता घेत नाही तुमच्या राशीला चांगला कवी लागलेला आहे नाही तर कवी लोक थांबत आणि त्याच्यात मायासारखा विषय मी कवी संमेलनाला 2-3 वर्षातनं एकदा जातो नाही तर माया स्वतंत्रच धिंगाणा असते मला ते कवी संमेलनात वेळच पुरत नाही अविनाशला माहीत आहे तो विषय पण आज तुमच्या राशीला चांगले कवी लागलेले आहेत नाही तर एका कार्यक्रमाले कवी लोक बोलतच राहिले 3 तासाचा कार्यक्रम होता 6 तास झाले कवी थांबलेच नाही मग अर्धे लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही मग 100च लोक राहिले तरी कवी थांबले नाही मग 4च राहिले 1 2 3 4 म्हणजे कविता संयोजकाला म्हटले हे 4 लोक लय दर्दी दिसतात
8 घंटे झाले जागेहून हल्ले नाही. ते संयोजक म्हटले तुम्ही इकडे या, तुमचं पटकन आवरण जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे, एकाला ऐकू येत नाही. सेन्सर गेले, डायनामो उडले त्यांचे, करंट येत नाही. आता घरी सण होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले. आता इथं झोपणार आहेत रात्री. असा कवी तुमच्या पुढे उभा. मी आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे. पण दादांनी जे फरमाईश केली 2 ओळीची, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. बापा रे, वा वा वा, ज्येष्ठ नाही 16 वर्ष. पण तरुण मंडळी जे मागं बसलेली आहेत, पुस्तकं वाचण्याचा काळ आहे तुमचा, यांच्या नादी लागू नका. यांचं झालं गेलं पार पडलं. आता पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत. उगाच चेहरे वाचत बसू नये. माझ्या घरच्यांना वाटलं होतं पोरगं हुशार आहे. या लोकांकडनं शिका. दगडू दादा ही लोक बघा किती मोठी झाली. त्यांनी त्यांच्या पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकं वाचली असती तर आज सगळे कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे. हा आपला चर्चेचा विषय नाही आहे, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. माझं काय, उगाच साहित्य संमेलन भरवलं का एवढं दादांनी, तो विषय वेगळा आहे. आपला चर्चेचा विषय नाही आहे. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढे मनापासून हसणारे लोक मी आज या तुमच्या अंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा बघितले. असं आहे. कारण इतका ताकदीचा, खरं सांगतो बरं का दादा, महाराष्ट्रभर मी एवढे कार्यक्रम करत फिरतोय, पण एकही सिंगल माणूस, आम्ही म्हणत असतो एकही माणूस उठला नाही, पण उठलेले असतात 10-12 जण. पण आज खरंच एकही माणूस उठलेला नाही. आणि कट टू कट इतकं तुम्ही उचलून धरलेलं आहे. एकही कवी तुम्ही फ्लॉप जाऊ दिला नाही, ॲव्हरेज सुद्धा जाऊ दिला नाही. प्रत्येक कवीला वाटलं असेल की आज आपलं बेस्ट सादरीकरण झालं. इतक्या ताकदीचा रसिक वर्ग तुमच्या भरोशावर आहे. रसिकता किती चांगली आहे. रोज शब्दांचीच झोडी, वैखरीची मांदी आडी, गोंदल्या जन्म कविते मी तुला माझ्या कपाडी, होरपळ तगमगली हा या गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी. ही टाळ्यांची आणि डोळ्यांची दाद महाराष्ट्रभर घेण्यासाठी आम्ही फकीराची जात महाराष्ट्रभर फिरत असतो. आणि जरी त्या पत्रकारांनी मला पुरस्कार दिला, मला एकाने विचारलं की तुम्ही तरी बी पत्रकाराच्या विरोधात का बोलले. म्हटलं हे कबीरांची, तुकोबाची, वामनदादा कर्डक, बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे. आणि मेलो तरी आपल्या तोंडातनं सत्यच निघेल. त्यामुळे मी कुठल्याही पक्षात आजपर्यंत गेलो नाही. सगळ्या पक्षांच्या ऑफर होत्या. मला तर लोक माझे विचार बघून म्हणतात, दादा तुमची विचारधारा काय आहे. अबे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे. पण मी असा शिवसैनिक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मी, आमच्यामध्ये तिसरा कुणी नाहीये. आणि मी म्हणत असतो देवळात देव नाही, मशिदीत अल्ला नाही, चर्चमध्ये येशू नाही. नास्तिक आहे हो, मी प्रचंड आस्तिक आहे, पण मी असा आस्तिक आहे की तो निर्मिक. आणि मी, आमच्यामध्ये तिसरा दलाल कुणी नाही, लक्षात ठेवा. आणि माझी विचारधारा मी कायम 3 ओळीतनं सांगत असतो. एक शिक्षक 7वीतल्या पोराला 3 प्रश्न विचारतो आणि त्या 3 प्रश्नांची ते पोरग उत्तर देते. दादा प्रश्न किती सुंदर आहेत बघा. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे, एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे, एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे. प्रश्न होता तिसरा तो आगळा वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. किती सुंदर प्रश्न आहेत. लहान लेकराची उत्तर बघा. देव म्हणजे काय, त्यानं फक्त माय लिहिलं.
राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं, तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं. ही विचारधारा खऱ्या अर्थानं घेऊन आम्ही चालणारी मंडळी इथं तुमच्या समोर बसलेलो आहे. आणि देव म्हणजे आई मी का बोललो, माझ्या कविता महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्या, काळजात ठेवल्या. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल झालेली कविता आपली ठरली, पण माझ्या कवितांचा कुणी मोठा समीक्षक नाही आहात. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे. माझ्या कविता मी फक्त माझ्या आईला ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. आणि आजपर्यंत जेवढ्या कविता लोकांनी काळजात ठेवल्या, सगळ्या कविता ग्रीन सिग्नल देऊन माझ्या आईनं पुढे पाठवलेल्या आहेत. माझ्या मायबापाच्या पलीकडे माझा कोणता देव नाही. भूमिपुत्रांचा सन्मान म्हणून आमच्या गावाने एक कार्यक्रम घेतलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये माझे आई वडील फक्त हजर राहू शकले नाही, दोघंही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. इतक्या ताकदीचा रसिक वर्ग आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. माझा भाऊ नाही, माझी बहीण नाही, अख्खं गाव त्या कार्यक्रमाला होतं. का सांगतोय हे, मी त्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो तर जेवढे गावातनं मला फोन आले, माझ्या वडिलांचे त्याच्यापेक्षा जास्त मला फोन आले. माझे वडील मला म्हटले, बाबू तू एवढा मोठा झाला का म्हणे, गावापेक्षा पुढे गेला का म्हणे, तुझ्या कविता व्हायरल झाल्या, तू व्याख्यानं देतो, लक्षात ठेव म्हणे, कितीही पुढे गेला ना, कितीही मोठा झाला तरी तुला मेल्यानंतर शेवटी जाळाईसाठी गावातच आणायला लागणार आहे. त्यामुळं गावाच्या पलीकडे आपण जात नाही. काही लोक म्हणतात तुम्ही अनंत भाऊ ॲटिट्यूडमध्ये राहत नाही म्हणे, सेलिब्रिटी कवी आहे म्हणे, महाराष्ट्रातले टॉपचे कवी आहे, तुम्ही असे डिस्टन्स मेंटेन करून राहत जा म्हणे. म्हटलं तू ॲटिट्यूड घेऊन शेवटी जाणीव कुठं आहे. 2 किलोमीटर लांब आहे गावापासून स्मशानभूमी, दुसरं काही आहे का. मग त्या गावात मी माझ्या गावकऱ्यांना सांगितल्या होत्या 8 ओळी की स्मशानभूमीवर कोणी म्हटलं गावकऱ्यांनो कविता लिहिली नाही, हे हेवे दावे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. स्मशानभूमीवर आज साहित्य संमेलनाच्या निमित्तानं, या कवी संमेलनाच्या समारोपीय सत्रामध्ये खऱ्या अर्थानं मी बोलतोय ना, माय स्मशान नावाची मी 8 ओळीची कविता लिहिली. दादा, स्मशानभूमीला कोणी आईची उपमा देते का. माय स्मशान, काळजाचे कान करून ऐकताय ना तुम्ही. गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात अविनाश भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. विठ्ठल साहेब, गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह, पण डोक्यावर अर्धवट तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मसनिवूद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रूपता भकासपणा वाढवत असतं. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय, पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोह जडलाय. माझ्या खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माझ्या आजाला आणि पंजाला तिच्याच कुशीत झाडलं होतं. माई माय म्हणते, जो आला त्याले तो काळ खाणारच आहे, आणि प्रत्येकजण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं, जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं. हा, पण एक काम मात्र तिला झाक करते, एक काम मात्र तिला झाक करते. मांग, पाटील, कुणबी, तेली, माळी सगळेची एकाच रंगाची राख करते. एक काम मात्र तिला झाक करते. मांग, पाटील, कुणबी, तेली, माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडं ती माय आ वासून बघते. कवी काय असतो, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडं ती माय आ वासून बघते. प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोयस रे बाळा अशी आदरण हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो. तिच्या विद्रूपतेत सौंदर्य चाच पडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्णशी हसते. जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते.
या सगळ्यांसोबतच माझ्याही कवितांना तुम्ही मनापासून दाद दिली आणि एक वाक्य अविनाश मगाशी बोलला की बिल्डिंगमधनं शेतकऱ्यावर नांगरावर कविता लिहिणाऱ्या कवींना पुरस्कार भेटले. आम्ही त्यातले कवी नाही, आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. मी तर विदर्भातला शेतकरी आहे, आयुष्यभर रानात वनात राबलेला माणूस आहे. आज माझ्या अंगावर कोट आहे, पण माझ्या कोटाला सुद्धा माझ्या आईच्या घामाचा सुगंध चिकटलेला आहे. आम्ही सामान्य माणसं आज तुमच्या समोर उभी आहोत. 2 ओळीची मी शेतकऱ्यावर कविता लिहिली होती, पत्रकारांनी व्हायरल केली की बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? हा आम्ही शेतकरी माणसं. ज्या दिवशी शेतकरी मरते ना दादा, त्या दिवशी त्यांना आत्महत्या केलेली नसते बरं. मनातल्या मनात महिनाभर त्यांना आत्महत्या केलेली असते. दररोज येते, बाबळीच्या झाडाकडं बघते, घरी जाते, आत्महत्या करण्याची हिंमत होत नाही. पण हे परिस्थिती कोण बघत असते? त्याची 2 बैल बघतात. मी एक फोटो बघितला होता फेसबुकला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. 2 बैल त्याच्या मालकाला अशी मिठी मारलेले होते. तुम्ही फोटो बघितला का तो? आणि त्याच्यावर वाक्य लिहिलेलं होतं, मालक आपण अजून प्रयत्न करू, तुम्ही धीर सोडू नका. त्यानंतर मला 2 ओळी सुचल्या होत्या. 2 आर्या मार मले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. 2 आर्या मार मले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. उठ गड्या झोल आता खाऊ नको र, उठ गड्या झोल आता खाऊ नको र. त्या बाभळीच्या झाडाकळ पाहू नको र, त्या बाभळीच्या झाडाकळ पाहू नको र. आणि ज्यांनी येशीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या, त्यांना सुद्धा आम्ही सोडलं नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंद का हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही. अनंत भाऊ, तुमच्या कविता एवढ्या व्हायरल कशा होतात? झाड वाढेलही ओल भेटेलही. आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर. आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो. लहान लेकरू आवाज केला कोण? आतापर्यंत कोणाच लहान पोरांना आवाज केला ना. आता पहिला आवाज आहे बरं तो. त्या लहान लहान लेकरांचं बी कौतुक करणं गरजेचं आहे. नाही तर मोठ्या लोकांना शांत करता येते, पण लहान लेकरांना काही घेणं देणं नसते. स्टेजवर कोण आहे काय आहे. मित्रमंडळामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी.
आम्हाला त्याचं काय नाही. एका कार्यक्रमात मी कविता चालू केली दादा, एक लहान पोरगं रडायला लागलं. मी कविता थांबवली, ती रडायचं थांबलं. मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं. मी परत कविता थांबवली, ते रडायचं थांबलं. म्हटलं यो खतरनाक आयटम. मी परत एकदा टेस्ट केली, परत कविता चालू केली, ते परत टेमलायला लागलं. मग माझी तळपायातली आग मस्तकात गेली. म्हटलं संयोजक साहेब त्याच्या आईला बोलवा. म्हटलं काकू तुमच्या पोराला गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबीन. ते काकू मला म्हटली माझ्या लेकराचं बी तेच म्हणणं आहे, तो स्टेजवर बोलतोय त्याला गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबीन. त्यामुळे लहान लहान लेकरांना लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांकडे आपल्याकडं शिकता आहे. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एखादा मित्र कमावला पाहिजे. या कवितेचे जवळजवळ 2 कोटी व्हिडिओ तयार झाले साहेब. 10,000 गायकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही कविता गायली. अविनाशनी मगाशी सांगितलं, उसाच्या गाडीवर वडापमध्ये लग्नात लोक नाचले या कवितेवर. राम रावणाचं युद्ध असते तिकडे कोकणात दशावतारी, त्याच्यात युद्ध चालू असताना लोकांनी कविता एंटर केली. आज पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली आपली ही कविता. पण मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला, तुम्हाला सगळ्यांना परभणी माहीत आहे, तुमच्या जवळच आहे. तिथून संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही म्हणे, मित्राचा 15-20 दिवस झाले मेसेज नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला. म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हणे मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते, मी तिथं थांबलो नाही. म्हणे डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, आम्ही उघडली, त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं त्याच्याकडे ते मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. याच्या पलीकडे माझ्या कवितेचा कोणताही पुरस्कार नाही. आणि मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज लागत नाही. मगाशी अविनाशनं सांगितलं की मित्र सुद्धा आता चांगले राहिलेले नाहीत, फसवणारे मित्र झालेले आहेत. आणि अशा फसवणाऱ्या मित्रांमध्ये मलाही एका जणांना अविनाश विचारलं, एक फोन आला मला राळेगण सिद्धीवरनं. मला म्हणे दादा तुम्ही मित्र वनम्यामध्ये गारव्यासारखा कविता लिहिली, पण मला गारव्यासारखे मित्र भेटलेच नाही. मला जे आले ते फसवूनच गेले. आता काही कविता घेत नाही. आता अजून एक कविता मी जेवलेलो नाही. असं नाही, एक चपाती खाल्लेली आहे आणि माझ्यासोबत सूत्रसंचालक सुद्धा जेवलेला आहे. आचार तर तो म्हणे कुठं होता आपण? हा, माझ्या आयुष्यात सगळे फसून जाणारे मित्र भेटले, आम्ही कसं करायचं? म्हटलं मग तू झेंडू बाम आहेस. तुम्हाला कसा मित्र अपेक्षित होता? म्हणे माझी काळजी करणारा, मला जीव लावणारा, आणि मला पाहिजे तेव्हा पैसे उधार देणारा, आणि कधीच परत न मागणारा. म्हटलं बरं, जसा मित्र तुम्हाला अपेक्षित आहे म्हटलं तसं ते सगळे गुण तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा. कदाचित तुम्हाला भेटल्यानंतर कुणाचा तरी शोध संपेल आणि त्याला एखादा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मिळेल. म्हणून आपण दुसऱ्याला बोट दाखवल्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही. पोलिसाच्या गाडीचा आवाज आला का? आचारसंहिता आहे. आचारसंहिता आहे. कार्यक्रम आपला संपवायला लागते. आपल्याला शेवट करतो मी आता.
पोलिसाची गाडी आली ना. नाही नाही, भोंगा बिंगा नाही हो, ते भोंगा काढतील आपला. हो 2 मिनिटात दादा म्हणतात, 2 मिनिटात एंड करा. बरोबर आहे. नाही नाही, भोंगा नाही हो. वा वा. नाही नाही, आता दादा उभं राहिलेले आहेत. दादा उभं राहिले, त्यांना निवडून देणं गरजेचं. बरं, कोणी उभं राहिलं तर मत मी देणार नाही. दादा उभं राहिलेत, माझं एक मत त्यांना आहे. त्याच्यामुळे मी आता आटोपत घेणार आहे, भोंगा घेणार नाही. याच कळवीचे हां, त्याच्यातलं फक्त त्या 2 वेळ घेईल मी. जीव कंटाळला, ते नवीन व्हायरल चालू आहे, त्याच्यामुळं फक्त मैत्रीसाठी हा कोरोनाचा काळ जरी बघितला तर आपल्याला लक्षात येईल, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेंबडा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी मित्र आपला असला पाहिजे, मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा हात वर करा बरं, कोणाकोणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. क्या बात आहे, हात खाली करा. इतक्या लोकांनी हात वर केले, मला अभिमान आहे तुमचा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे हात वर करणारे लोक मी पहिल्यांदा बघितले. असं नाही, पण काही काही लोकांनी तरी हात वर केला नाही, याचा अर्थ तुम्हाला मित्र मैत्रीण नाही. मग कार्यक्रम झाल्यावर तुम्ही एक काम करा, किचनमध्ये जा, एका कपात पाणी घ्या आणि उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही, एक दिन बोला जाळताना मला. दादा मारायला उठले का? नाही नाही, एकदम घाई.